चला एक प्रसंग डोळ्यांसमोर आणूया. कल्पना करा, दोन लोक एकाच वेळी एका रूममध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी प्रवेश करतात. आता दोघांचंही शिक्षण एकदम सारखं आहे, अनुभव अगदी सेम आहे आणि बुद्धिमत्ताही सारखीच आहे. पण त्यांच्यापैकी एक व्यक्ती शारीरिकदृष्ट्या थोडी जास्त आकर्षक आहे, गुड लुकिंग आहे. आता आश्चर्याची गोष्ट सांगू, काहीही न बोलता किंवा स्वतःला वेगळं सिद्ध न करता त्या आकर्षक व्यक्तीला ती नोकरी मिळण्याची शक्यता आपोआप वाढते. असं का होतं बुवा? कोणत्याही तर्कशास्त्राशिवाय केवळ बाहेरून कसं दिसतंय यावर आधारित एखाद्याला अशी VIP वागणूक का मिळते? माहितीचं सखोल विश्लेषण करणाऱ्या आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. हा जो प्रकार आहे ना, याला मानसशास्त्राच्या भाषेत हॅलो इफेक्ट म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर हा मानवी मेंदूमधील एक लपलेला बग किंवा एक प्रकारचा दोषच आहे. हा असा एक मनोवैज्ञानिक पूर्वग्रह आहे जो अत्यंत शांतपणे कोणालाही न समजता संपूर्ण समाजावर प्रभाव टाकतो. वरवरच्या दिसण्यावरून कोणाला किती महत्त्व द्यायचे, कोणाला किती यश द्यायचे हे हाच पूर्वग्रह ठरवतो. आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपली स्वतःची विचारप्रणाली आपल्याला कशी फसवते आणि हा हॅलो इफेक्ट आपल्या रोजच्या आयुष्यात नेमका कसा काम करतो. विभाग 1, मूक आकर्षणाचा पूर्वग्रह. आपला समाज अजाणतेपणे कशी पारख करतो ते पाहूया. आता बघा, हा एक पूर्णपणे मूक म्हणजे एकदम सायलेंट पूर्वग्रह आहे. समाज अजाणतेपणे आकर्षक व्यक्तींना एक न कमावलेला विश्वास देऊन टाकतो. तुम्ही नेहमी बघितलं असेल, सुंदर दिसणाऱ्या लोकांना कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये जास्त मैत्रीपूर्ण वागणूक मिळते आणि लोक आपोआपच त्यांना अधिक हुशारही मानू लागतात. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपला मेंदू सतत शॉर्टकट शोधत असतो. हॅलो इफेक्ट हा मानवी मेंदूचा असाच एक अंतिम शॉर्टकट आहे. जेव्हा मेंदूला एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा चांगला गुण दिसतो, उदाहरणार्थ तो माणूस दिसायला छान आहे, तेव्हा तो मेंदू एका सेकंदात असा विचार करतो की अरे, ही व्यक्ती दिसायला छान आहे म्हणजे ती नक्कीच हुशार, प्रामाणिक आणि स्वभावानेही भारीच असणार. थोडक्यात एका चांगल्या गोष्टीभोवती एक प्रभावलय किंवा हॅलो तयार होतो जो बाकीच्या सगळ्या गोष्टींवर पडतो. विभाग 2, मेंदूचे शॉर्टकट्स आणि विज्ञान. 1920चा तो महत्त्वाचा शोध. आता तुम्हाला वाटेल, आपला मेंदू असं का करतो? हा काही आजचा आधुनिक आजार नाहीये बरं का. याची मुळे आपल्या उत्क्रांतीमध्ये दडलेली आहेत. अगदी प्राचीन काळात मानवी मेंदूला दर सेकंदाला हजारो निर्णय घ्यावे लागत होते. जर तो प्रत्येक व्यक्तीचे सखोल विश्लेषण करत बसला असता तर माणसाचं जिवंत राहणेच अशक्य झाले असते. म्हणून मेंदूने काय केलं? शारीरिक देखाव्याला एक सिग्नल मानून झटपट निर्णय घेण्याची पद्धत विकसित केली. पुढे जाऊन 1920 मध्ये मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक यांनी पहिल्यांदा या प्रवृत्तीला लष्करामध्ये ओळखले आणि आज आधुनिक काळात काय झालंय? हा जगण्यासाठीचा जुना शॉर्टकट एका खूप मोठ्या सामाजिक पूर्वग्रहात बदलला आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांचं ते लष्करी निरीक्षण खरोखरच थक्क करणारं होतं. जेव्हा लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या सैनिकांचे मूल्यांकन करण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांनी केवळ आकर्षक रूप असलेल्या सैनिकांना आपोआप जास्त हुशार, शिस्तबद्ध आणि सक्षम म्हणून रँक केले. यासाठी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. म्हणजे विचार करा, केवळ बाह्य रूपावरून त्यांच्या क्षमतेचे मोजमाप झाले. विभाग 3, अल्गोरिदम आणि ऑफिसमधील बढती. आधुनिक काळात याचा कसा गैरवापर होतोय? तो होता 1920चा काळ. पण आता आपण आधुनिक जगात आहोत ना. आपले पुण्यातले गजबजलेले IT पार्क्स असोत किंवा मग मुंबईतली कॉर्पोरेट ऑफिसेस. आजच्या तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट संस्कृतीने या हेलो इफेक्टला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलंय. अनेक अभ्यास असं स्पष्ट दाखवतात की कामाच्या ठिकाणी आकर्षक लोकांना नेहमी जास्त पगार मिळतो, मुलाखतींमध्ये त्यांना लवकर निवडले जाते, धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून चुका झाल्यास त्यांना सौम्य शिक्षा मिळते आणि हो, त्यांना नेहमीच चांगल्या संधी दिल्या जातात. आणि सोशल मीडियाने तर यात अक्षरशः आग लावली आहे. आजचे इंटरनेट अल्गोरिदम प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा शारीरिक स्वरूपाला खूप जास्त महत्त्व देतात. जे चेहरे जास्त प्रमाणबद्ध आणि आकर्षक आहेत त्यांना ते आपोआप पुढे ढकलतात. यामुळे काय होतं? जी व्यक्ती दिसायला भारी आहे तिला अल्गोरिदम एका रात्रीत तज्ज्ञ आणि समाजाचा आदर्श बनवून टाकतो. खरं ध्यान बाजूलाच राहतं आणि केवळ स्वरूपाला महत्त्व मिळतं. ही आजच्या डिजिटल जगाची खूप मोठी शोकांतिक आहे. विभाग 4, सौंदर्याचा व्यापार. या भ्रमातून पैसे कसे कमवले जातात? आता बघा, मोठ्या कॉर्पोरेट ब्रँड्सना आणि कंपन्यांना मानवी मानसिकतेची ही नस बरोबर सापडली. याचा व्यावसायिक फायदा कसा घ्यायचा हे त्यांना उत्तम माहितीये. हाच हॅलो इफेक्ट वापरून ते ग्राहकांचा विश्वास जिंकतात. जाहिरातदार यासाठी एका अचूक 3 टप्प्यांच्या मानसिक युद्धाचा वापर करतात. पहिली पायरी, जाहिरातीत अतिशय सुंदर अभिनेते आणि परिपूर्ण जीवनशैली दाखवायची. दुसरी पायरी,
आपला मेंदू त्या उत्पादनाचे लॉजिकल विश्लेषण करत नाही, तर त्या सुंदर चेहऱ्यामुळे मेंदूला एक चांगली सकारात्मक भावना जाणवते. आणि तिसरी पायरी हीच सकारात्मक भावना चक्क त्या उत्पादनाशी जोडली जाते. थोडक्यात सांगायचं तर आपण ते प्रोडक्ट नाही तर तो भ्रम विकत घेत असतो. विभाग 5 दृष्टिकोनाची काळी बाजू आणि याची भावनिक किंमत. आता या सगळ्याची एक अत्यंत भयंकर आणि डार्क बाजू आहे बरं का. जेव्हा आपला संपूर्ण समाज फक्त आणि फक्त बाह्य रूपाला प्राधान्य देतो, तेव्हा त्याची खूप मोठी भावनिक किंमत सामान्य माणसाला चुकवावी लागते. ही खऱ्या अर्थाने एक शांत महामारी म्हणजेच सायलेंट एपिडेमिक आहे. आकर्षक लोकांच्या यशामुळे आणि सोशल मीडियावरील त्या परफेक्ट आयुष्यामुळे लाखो लोकांवर सौंदर्याचा एक तीव्र दबाव येतो. समाज सतत एकमेकांशी तुलना करत राहतो. आपण पुरेसे चांगले नाही आहोत ही भावना वाढीस लागते. स्वतःच्या मूल्याविषयी गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि आतून एक प्रचंड अपूर्णतेची भावना वाढत जाते. म्हणजे बघा, आधुनिक भांडवलशाही असुरक्षिततेतून पैसा कमवते. हा विचारच मुळात किती अस्वस्थ करणारा आहे ना. सौंदर्य प्रसाधने, लक्झरी फॅशन किंवा प्लास्टिक सर्जरी यांसारखे जे अब्जावधी डॉलरचे मोठे उद्योग आहेत ना, ते याच असुरक्षिततेच्या भावनेवर उभे आहेत. लोकांना आधी तुम्ही परिपूर्ण नाही अशी जाणीव करून दिली जाते, त्यांना इन्सिक्युअर फील करायला लावलं जातं आणि मग ते तथाकथित दोष दुरुस्त करण्यासाठी महागडी उत्पादने विकली जातात. हीच आधुनिक भांडवलशाहीची पद्धत आहे. आता इथे एक खूपच गंभीर आणि तात्विक प्रश्न उभा राहतो. जर आपला मेंदू फक्त बाह्यरूपावरून एखाद्याच्या व्यक्तिमत्वाची कल्पना करत असेल, तर आपण खरोखरच लोकांचे आंतरिक चारित्र्य पाहतो का? लोक खरंच एकमेकांना समजून घेतात की फक्त वरवरची इमेज किंवा प्रतिमा पाहतात? इतिहास साक्ष आहे की अनेक आकर्षक आणि आत्मविश्वासी दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात अत्यंत चुकीच्या लोकांनी समाजाची दिशाभूल केली आहे. कारण समाज नेहमी सत्यापेक्षा त्या आकर्षक प्रतिमेच्या मागे धावतो. विभाग 6 वास्तव विरुद्ध हेलो इफेक्ट. बाह्य रूपाच्या पलीकडे पाहताना. आता आपण या विश्लेषणाच्या एकदम शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एका क्षणासाठी अशी कल्पना करा बरं, समजा आज या जगातून इंस्टाग्रामचे सर्व फिल्टर्स, ते महागडे ब्रँड्स, समाजातील तथाकथित प्रतिष्ठा आणि सौंदर्याचे हे जे कृत्रिम निकष आहेत ते पूर्णपणे गायब झाले, तर काय होईल? माणसाची ओळख कशावरून ठरेल? जेव्हा ही इमेजची दुनिया शांत होईल तेव्हा एका खऱ्या माणसाचं दर्शन कसं असेल? जेव्हा हा सगळा कृत्रिम देखावा गळून पडतो ना, तेव्हा उरतं ते फक्त माणसाचं खरे चारित्र्य, त्याची खरी उपस्थिती, त्याची इतरांशी वागण्याची पद्धत, त्याची खरी ऊर्जा आणि त्याच्या विचारांची खोली. हे आधुनिक जग आपल्याला फक्त पृष्ठभाग किंवा बाहेररूप तपासायला शिकवते, पण प्रत्यक्षात हेच ते खरे गुण आहेत जे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असतात आणि माणसाची खरी ओळख निर्माण करतात. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, आज जगात एकाकीपणा किंवा लोनलीनेस एवढ्या भयानक वेगाने वाढतोय. लोक एकमेकांना फक्त पाहतात पण क्वचितच समजून घेतात. या वरवरच्या जगामुळे खरा जमिनीवरचा मानवी संवाद हरवत चाललाय आणि प्रत्येकजण फक्त एका अदृश्य भ्रमाच्या मागे धावतोय. आज आपण याच एका महत्त्वाच्या विचारावर थांबणार आहोत. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर अशी एखादी एकदम आकर्षक आणि आत्मविश्वासी व्यक्ती येईल आणि तुम्हाला त्यांच्यावर लगेच डोळे झाकून विश्वास ठेवावासा वाटेल, तेव्हा एक क्षण नक्की थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की हे समोर दिसतंय ते खरंच वास्तव आहे की माझा मेंदू एका सुंदर डिझाईन केलेल्या भ्रमात अडकतोय? हा कुठला हॅलो इफेक्ट तर नाही ना? मानवी मानसिकतेचे हे असेच गुंतागुंतीचे पैलू आणि सत्य समजून घेण्यासाठी आपण अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत नेहमी जागरूक रहा आणि वास्तवाचा शोध घेत